आम्हा आराम आहे शोना. तू कशी रजा? आराम आहे मामी, आराम एक आहे. 2 दिवसाने ताप येवाली शोना मला. तुला अं, आता जाऊन आला डॉक्टर कडे? नाही, जरा रच्ची टाइम चढाली होती. हं, घरामध्ये नाही बोलल्यासारखा होता. हं, आज जरा जोले की हात धुवायला गेला. हं, हाता थंड लई लागाले होते. हं, जोले की अजून जरा अधिक होऊन गेला. हं. अजून गोळ्या मागून घेऊन खा आणि नाही बोलत तर हॉस्पिटलला जाऊन या. हो हो मा का करला तर मागून गेला डॉक्टर कडे. जातो ना, आता थोडी देर में जातो. संडे आहे ना, आज हॉस्पिटल बंद राहते. नाही शोना, आज शनिवार आहे रजा. हा हा, शनिवार आहे. काला विसरली रे रजा. मला आज संडे सारखेच आठवण आहे. अच्छा अच्छा अच्छा. मला भी तैसा दिखला था हं, कि अवार्ड राणी ने दिवसाने निकाले. हं, तेच. घर शिफ्ट केले शोना. हं, हा. एक आज काय तारीख आहे? आज 3 तारीख आहे ना. हं. हा, 19 तारीखला पूजा करून गेलते. 22ला आले इथे. काजे पूजा? हा? काजे पूजा? घर म्हणजे पूजा मा. घर आणि ते खाली करून दुसऱ्याकडे गेले. हा, काला घर घेतला शोधा. नवीन घेतला? हा, कितीला घेतला? 6 लाखला. वा, चांगलं. हा. अजून रजा? अजून काय नाही मग. काला खाली केला? ते धाकटे होते पण खाली केला काय? दट्टे नाही मा. हं, हे माझी रडी जरा नखरे करायलीच होती. हं, सून अजून 7ची गडबड म्हणजे आपण परेशान व्हायलेच होते. हं. तेच. सासू सुन्याच्या गडबड मध्ये आम्हाला परेशानी. तिने तिथून जादू कराली आणि तिने जादू कराली. हं, काय तुळशी वाढून जेवाली शोना. घराचे सांबरची तुळशी हं, 3दा मागाला. हं, एकदा नाही, 2दा नाही. हं, मी बोलला का तो झाला बा, आमच्याने गलती काय झाली काय, हं, आमच्याने का तो चूक झाली काय बोलून काय हं, पाहू. आणि अरुण आबी जरा जब्बी केली हं. तुळशी देवीची. वाढून जेवायला येते काय? हो शोना. ते आपल्यावर तराशा आले तर तुळशी माता घेऊन वाढते म्हणे. तरच आल्यासाठी. आम्हाला त्रास होते ना, आम्हा आम्हा तराशा आले तर तुळशी माता घेते म्हणे ते भार. ते माझ्या लय शुगर आहे मा. हं, निपली सल कोणाला मालूम शोधा. हं, आमच्या डोळ्यात झाला आपण मूर्ख आहे ना शोधा. मी मूर्ख आहे ना शोधा. हं. हो मूर्ख आहे मी. हा नाही, आम्ही मूर्खीच आहेत. ओके शोना. आम्ही माणूस थोडे मूर्ख कोण आहे बघ. हो, लई जेरीले आपण. हा नाही, आपण नाही, मी. आम्ही सगळे जनावरांना बी डेंजर जानवर आम्ही. जनवरा बी ता शोना. हं, काय हं. अजून रजा? अजून काय नाही मग तेच आठवण यावालते. फोन लावते लय रोजून गेला काय की विसरून गेला की काय की रमेश. नाही विसरला शोना जरा. नाही, अरुणा बी विसरून गेली काय की. त्यासाठी बरं ना. तुला लेकरी तो याद करतात. हं, आम्ही विसरले तो विसरले सोड, माझ्या सोड. हं, अरुणा लेकरी याद करतात. हं. समजली? बरं. त्यांनी इस्कॉनला ते जातात ना. हा, ते तुला व्हॉट्सअप ते वाटलातात. हा, ते वाटलं होतं. व्हिडिओ कॉल करत होता ना केव्हा गेलो तर. हं. अजून शोधा. थंड लय वाजवल्यासारखे आहे. कानात कापूस लावून घे. पाऊस यायलाय का आभाळ आहे? आभाळ आहे शोना. हे घालून घे, शटर घालून घे, कानला मफलर बांधून घे, कानला कापूस लावून घे. पवा जळाले काय डोळे जळाले. ताप लई आहे काय की. काय की रजा. तर जरा लय ताप राहिला तर दसकीवर असे थंड पाणीचे कापड करून घाल बोल. बरे
तर जरा ओढून येते गरम ते लय थंड यावाला तो कमरच्या खालतून तवा गरम करून कापड घालून कमरच्या खालते घालून घे का तो हाय का ते शेकाचे बॅग गिग आहे काय नाही यशोदा नाही तो तवा गरम कर चांगलं गरम कर बोल तिला गरम करून दे बोल तवा घालून घे कमरच्या खालते चित्ते असे झोप कमरच्या खालते तवातून बरे ते कमर म्हणतूनच जास्ती येते थंड ताप आला तेव्हा बरे यशोदा बरं घे रेस्ट कर हरे कृष्ण अरे 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 थांब राजा मी जाऊन नाही तुला ते थंड जास्ती आले बा नाही 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 मला त्रास मी आराम करून घेतो एक गोष्ट करायला राजा काय अजून बरं बोल कुठे आहे राजा इथं महबूबनगर महबूबनगर मध्ये आहे पुष्पा कुठे आहे पुष्पा इथं काला नाही गेली अजून जाती मला जरा आराम नाही बोलून आहे आणि काय भांडणे गिणणे तो नाही झाली ना नाही नाही काय त्याचा उल तो बोला तालचे ना बोलालो बरं बरं ते काय बोला तो मस्करापणा होऊन जातो ना घडी घडी त्याचा तो काही नाही झाला ना नाही ना बरे लेकरू तो आराम तो आहे ना आराम आहे आराम आता काय थोडे महिने लेकरूला हा थोडे महिने महिने ना घेणं त्याचा त्याचा काय का बी नाही मग हा अरे भगवान देख अरे सोना हवी बरा संसारला खराब नको करू काय बोलालो काला बोले तो लेकरांदाची जिंदगी आपण कोडे रोज राहतात शोना लेकरांदे चंदले राहिले तो पुरे आता थोडे जागे कैसा बोले तो सांबर वालेला झुकाय बोले तो पहिले तुझी गोष्ट ऐकाय मा शोना हे सॉफ्टवेअर वाल्यांची हेच किरकिऱ्या राहतात त्याने बोलतो मी 1 लाख रुपये कमातो तू माझी भांजी बोलती मी 50,000 कमाती बोल हे पुरे किरकिरिया चालतात पण आता तेच किरकिरी घरवालीच्या सासूच्या काय तिला उठून सकाळी उठून 6 वाजता उठून काम कर बोलती तिला सासूला नाही सून सासू बोलती सोनेला आता 12 वाजता झोपण्यास वाले कुठून उठतात 6 वाजता कुठे होते तिला बोलायला तो बी शरम पाहिजे तिला काय आजकाल ऐसाच चालायला माशोला बेकार राजा बरा संसारला खराब नको करा काय मला नाही बोलले सरकारच राह काय फील व्हायची की नाही काला बोलली मग नाही बोलू फील व्हायची नको लेकरूला मन दुखाल्यासारखा होती मीच कमातो फोन करून गोष्ट करतो ऐसा माड मग गोष्ट करतो अरुणाने गोष्ट कर काय म्हणजे रेडी आहे मी लावून काय फोन मध्ये आहे तुला पैसे हे घे अरुणाने गोष्ट कर हॅलो नमस्ते वंश हरे कृष्ण कशी आहे आराम आहे वंश तुम्ही कसे आराम आहे कमर दर्द ते कशी आहे तुमचे कमर दर्द विचार नाही केले कमर दर्द दुखालेच आहे दर्द राहिले बोला तर सुटते नाही ते त्यांना काल परवाने 2 दिवस ना ताप आहे अंगामध्ये बोलून नाही घ्यावा लागले आणि केस उतरून गेले काय झाले आपलं तर अंग गरम आहे जरा कसकस कराले म्हणून बोलले काल परवा की आता 4 वाजता तसे जेवले असताना पुरं आणि शेक व्हायला लागले जास्त तर मी बोली रेस्ट करावा दोघी काय आणि जावाचे करायचे नको जरा ते रेस्ट करा आराम झाले समज जावाचे म्हणून पण आता रेस्ट कराले
नाही थंड तर नाही लई अंग गरम आहे तो जरा कच्चे कापड करून घाल पांढरे वाला कापड रुमाल घे हा मिठाच्या पट्ट्या ठेव बोलाले का मिठाचे नाही नुसते थंड माठातले पाणी राहते ना बघणे जरा घाल घेऊन त्याच्यामध्ये असे कापड डोबून घट्ट निचडून ते शेका थंड पाणीचे शेका डोसकीवर कपाळवर हा हा कपाळाने कन्फर्टी लक्ष घाला हो हो कपाळवर ते मालूम नाही ताप पाणीचे शेका बरं ते काय होते गरम पुरा ओढून येते मीठ नाही घालतात आणि त्या पाण्यामध्ये नाही मीठ नको अशीच बरं तेच एकदम ताप चढले त्यांना ते जरा पायाच्या तळमेंदामध्ये हाताळ्यामध्ये जरा झंडू बाम तो अमृताजंतू कातो लावू तवा जळाले गरम म्हणे करून तळवे जळाले म्हणे हा भगभग करायला बोलावला नको सोडवणे ते तवा गरम करून कमरच्या खालते घाल ते थंड ओढून येते कमर म्हणूनच थंड येतारत येते ते काय होतं जास्ती दात तटकट करतात हो कानामध्ये जरा कापूस लावू लसूण लावून जरा नाही तर अमृतांजन लांब तुला कानात कापूस तू कापड घाल जरा गरम कापड थंड कापड डोसकेवर बरे का करायला पोरांनी काय नाही बस एक आरतीने गोष्ट करा हरे कृष्ण आद्याबाई. हरे कृष्णा मा कशी आहे सोनू मी आराम आद्याबाई, तुम्ही कसे आहे? आराम आहे ना काय चाललंय जॉबचे देखाली आद्याबाई सॉफ्टवेअर ने रिलेटेड जॉब बघाली आता फिलहाल तो टीचर सारखा जॉईन झाली एक स्कूल मध्ये वाचून घालायला हो रस्तेदार आहेत मग हो आद्याबाई जरा आहे आता एक जरा करून ना देखतील म्हणून आहे बर थोड्यावर असं काय तेच जरा नोकरी करून घेता धुंड आहे म्हणून आहे टीचर काम करून घेतो दुसरे जॉब धुंड आहे म्हणून आहे बरोबर न्यूजपेपर आता न्यूजपेपरामध्ये तो नाही सोड आता आपल्याला फोनामध्ये येता राहते इंटरव्ह्यू ते इंटरव्ह्यू बघत राहावं चांगले कोर्से आले कंपन्यामध्ये घालावं पहिले जरा छोट्या कंपन्याला मोठ्या बी नाही लय छोट्या बी नाही मिडियम कंपनीला जावं नंतर करता करता 1 वर्ष 1.5 वर्ष करता आणि मोठ्या कंपन्याला बघत राहावं आणि किती द्यावाले सॅलरी 10,000 द्यावाले त्याला कुठे लागलं विचारला फिलहाल तो त्याने पण टीचर सारखं करावं एक स्कूल मध्येच करायला त्याला किती द्यावाले त्याला बी 10 बोलावले लय कमी आहे राहून दे गे आता सध्याला हातात खर्चेला तो राहते बोला तर जरा करता बघा कंपन्यामध्ये घेतला तर वाचून घालायचे दोषके दरद मग हे पोरांनाचे मागे बोलत राहा करत राहा डोके दरद व्हायलंय देखाय तेच हका माराव ना पोरांना किती क्लासला शिकवाले 1 ने 5वी तक छोटे बच्चे विशाल दादा भी थोडा तर धाकट्या पोरांना अजून जास्ती सतुतात माहित नाही राहते ना 1 क्लासचे पोरांना समज नाही राहते ना आपण नाही अति नत्याबाई कैसे उमेश दादा वहिनी बरं मग त्याने तिरुपतीला गेले तो आज येवालेत तिरुपतीला गेले चांगला आहे अजून शिल्पा दीदी तुम्ही नाही गेले आत्याबाई नाही मग त्याने पाय वाट गेलेत चालून घेता तिथून तिरुपतीला उतरून तिरुपतीने ते पाड चढून गेलेत 5,500 शिड्या आहे म्हणे माझ्या हाताने कुठं उतरत बाबा चढून गेले वा किती दिवस लागले सकाळी 6 वाजता चढायचे सुरू केले तर संध्याकाळी 5 वाजले
बा चांगला आहे नाही हम्म. हे कोण कराय गोवर्धन परिक्रमा करल्यासारखे ते वृंदावन मध्ये गोवर्धन परिक्रमा हे तिरुपती मध्ये चढून जावाचे परिक्रमा. 7 पहाड नाही आहेत यावे. 7 पाड. चांगला आहे. बंटी त्यांनी पण चढले. छोटे बच्चे त्याने बी जरा दूर चालता गेले, जरा उचलून घेता गेले, जरा चालता गेले, जरा उचलून घेता गेले. चलो चांगला आहे. निमा याच्याने 2दा. हा याच्याने पहिले एकदा जाऊन आलाय तैसाचे चालून घेत. वा. 2 वेळा. छोटीला धरून घेणं पडते. छोटीला धरून घेऊन चढा पडते. तिने बी चालते टुमकू टुमकू करेन. अजून यावे. शिल्पा दीदी कशी आहे. बरे आहे मावशी. विमल जीजू, शिल्पा दीदी, बरे आहे. पुष्पा दीदी आणि जीजू बरे आहेत. यवाला नाही. ते विशाल नाही आहे. विशाल गेला काय स्कूलला? आला नाही. आला जेव्हा गोष्ट करा यवा त्यावय येते जेव्हा गोष्ट करा. तुला जॉब लागायच्या पहिले ये बोलली ती नाही का 15 रोज 8 रोज राहून जा बोल. बरे त्यावेळी येते. चांगला कसे तो सॉफ्टवेअर नोकरी करायचं त्याच्याने पहिले येऊन जाती. 1-8 दिवस चांगला राहून जाती. बरं ये. जेव्हा 8-10 दिवस येणार. तैसाच होऊन जाते. बरं. हॅलो. हरे कृष्णा आत्याबाई. हरे कृष्णा. विशाल कशी आहे? चांगला हूँ आत्या. तुम्ही कसे आहे? आराम आहे. काय पण नाही. आता थोडी देर पहिले 5 वाजता तसा आलो मी. आज पूजा आहे अमावास्या बोलून त्यासाठी जरा त्याच्या कामाने बाहेर फिरायला होतो सौदे मम्मीसाठी. बरं. झालं नाही पूजा? बोलतो काय बोलतात सामग्री आणायला गेलो होतो बाहेर. बरं. मम्मी पूजा करायली का? तुम्ही पण करतात त्या अमावास्या जून पौर्णिमेचे? नाही मग खाली एकादशीचे. एकादशी आणि आमचे तो रोज पूजा चालूच राहते. आणि स्पेशल काय राहते बोल. माझ्या सकाळची मंगळारती शृंगार आरती स्पेशल पूजा सकाळच गेला राहते. आणि आता ते स्पेशल मध्ये आणि एकादशी करते तो. नाही असं का तो पण राहते का? नाही अमास पौर्णिमेचे नाही करतात. आणि हे धरतात पौर्णिमेला असे आता 4 महिने चतुर्मास बोलून चालाले आता. आता हे गेले पौर्णिमे आता येतो पौर्णिम गण याचे राखी पौर्णिम लक्ष 1 महिना होते असे. आणि तिकडच्या पौर्णिमे याचे काय बोलतात दसऱ्याच्या पौर्णिमेला 2 महिने अशी 4 महिने चालते. अच्छा चतुर्मास करतात. अजून काय बनवले सकाळी प्रसाद मध्ये? सकाळ बघ मग ते छोटे कोड्यांच्या मिळते इथे आमच्या रायचूरला. काय छोटे कारली सारखे छोटे कारली सारखे कडव्यांच्या बोलतात त्याला. कोड्यांच्या भाकरी करून ठेवली ती सकाळी भगवान तेच खाल्ले. आता परवा दिवशी द्वादशीच्या रोजी जरा खीर पुरी करली होती. जरा पुरीचे पीठ फ्रीज मध्ये ठेवली होती. तेच पुरी 3 पुरी आलूचे साग करून खाल्ले दुपारी. आता रात्री भात करेंगे. आता जो संध्याकाळी जो आरती राहते त्याला पण भोग चढवतात त्या? भोग चढवतात. मी नाही चढवते. आता कशाला म्हटलं तर 2 टाइम नाही होते. सकाळी 2 टाइम होऊन जाते. सकाळी नाश्ता दुपारचे चढवते ना. तसं अंचलचे नाही होत. तेच उरलेलेच खातात. आता इस्कॉन मध्ये बोलतो ते फळा गिळा येता राहते ना ते होतात भगवान.
तिथे बी तेवढेच आहे, 2 टाइमच होतात. सकाळी 8:30 लाखचे भोग लावून सोडतात. 9-9:30 लाखचे जेवणे चालू होऊन जाते. 10 वाजे 11 वाजेला जेवण घेतात सगळेजण. आणि संध्याकाळी पब्लिक 4 बोलाले वाजता नाही जुने भक्त लोक आहेत तिने करतात. पावला बोलो तो जोने तिने कोण करतात बोलो तो स्वयंपाक. नाही बोलो तो जोन कोण घेतात बोलो तो पब्लिक साठी पण राहते काय नाही तिने करून घेतात. नाही त्या इस्कॉन मध्ये आता जो देवळात पूजा गिजा करणे वाले राहतात ना, हा तेच. ते नाही करतात. हा संध्याकाळी 4ला सकाळी 9ला चढवतात, जेवतात. राहते जेवणे थोडेच. अच्छा. एक आरतीने गोष्ट कराते. दे. अजून त्या इस्कॉनला गेले रायचूरचे. आता जन्माष्टमी आहे ना, तिथे जावाले. बघा मग आता जन्माष्टमी इथे रायचूर मध्ये, इथे आपले काय बोलतात महबूबनगर मध्येच करावं बोलून आहे. बघा आता काय होते. इथे बी बोलतात ते भक्त लोक आहेत इथे बी इस्कॉनचे. टेम्पल नाही आहे बोलतो, भक्त लोक आहेत इथे बी बरेच येतात. 100 लक्ष तो येतात. त्याने बोलतात इथे जावं बोलून येदा. इथे बी बोले तू पूजा सारखाच करतात पुरा. पूजा सारखंच करतात. बरे आता येवा अगर जमलं तर हैदराबाद. बरे ना. पुष्पा दीदी है नाही तिने बाहेर गेली. बरे तेरा पप्पाला दे. शिल्पाच्या लग्नामध्ये तिच्या धाकट्या सासूचे 2 लेका असेच खेळून येत कूदून येत गमता करून येत होते ना पोरांदे 2 जणे. कुठे? इथे शिल्पाच्या लग्नामध्ये इथे रायचूर इस्कॉन टेम्पल याच्यामध्ये कल्याण मंडप मध्ये. चाय बना के दे म्हणून गमता करून येत फिरालते नाही. दुबळे सारखे 2 पोरांदे होते बघ. आता नंतर विशाखापट्टणमला गेलतो आम्ही, तिथे होते ना पोरांदे. आले ते बघ रेल्वे स्टेशनला आपल्याला बोलवायला गाडी घेऊन. त्याच्यामध्ये ते धाकटा पोरगा नाही गाडीमध्ये कुठे की जाऊन येवालता. ट्रेन मध्ये येवाला होता. ते एसीचे डब्यामध्ये बसला म्हणे तिकीट घेऊन. ते नाही भेटले रिझर्वेशन. ते तिकीट घेऊन तिथे बसला होता म्हणे. बसला तर काय झालं, ते गाडी कुठने आपल्या दिल्लीकडने आले त्यांच्या गावाला जावाल ते. ते रेलचे पटरीवरने मालगाडी सरकले म्हणे बाजूला. सरकलं तर लाईन किरण कशी राहते. नाही सरकले माशो ना, न्यूज मध्ये आला. रेल पटरीवरने सरकून गेले तर लाईन क्लिअर आहे बोलून त्याने स्टेशन वाला ते गाडीला सोडला म्हणे. हो सोना, तिला नाही मालूम होती पट्टीच्या बारे म्हणजे नाही मालूम होती. खाली गाडी येतच मालूम होती तिला. काय झाले आणि ते काय झालं राहील ते फास्ट जेवाले ते गाडी. पोरांनी तिथे बसले होते ना, ते मालगाडी इकडेला सरकलेले होते. ते डब्याला मारून सोडले. त्याच्या दोस्त होते पोरगा 2 जणे मारले. अरे भगवान. 2 पोरांचे त्याचे फ्रेंड होते 2 जण. कैसा मालूम झाला तुम्हाला? तर ते थोरला भाऊ रेल्वे मध्ये आहे ना. ऐसा रेल्वे मध्ये आहे आणि ते संदेश डब्यातले काढून चेकिंग करतात ना. मारले तेव्हा त्याच्यामध्ये फोन नंबर ते होते, त्याचे नाव होते, त्याचे काय बोलतात आधार कार्ड आणि पॅन कार्ड ते हे कार्ड होते. ते बघून त्याच्या भावाला फोन करलेत. अरे चलो भेटली बाडी भेटले आणले तर त्याने संध्या काढून घेतले. पोस्टमॉर्टम करून पुरा डोळे भेजा किडनी हार्ट संध्या काढे. पोस्टमॉर्टम करले तर काढून येतात ना. पोस्टमॉर्टम करून दुसऱ्या जणाला तरी काम नाही येतात बोलून काढून येतात. काढून घेतलं संध्या.
तर विमल बी आणि याने कमल 2 जण जाऊन आले परवा फ्लॅटला. प्लेन मध्ये गेले, प्लेन मध्ये आले, काल आले सकाळी. बरोबर सोमा. देखून यांना बी अजिब वाटला नको, तिथे इथे तू बी घडी घडी फिर नको काय. जरा दिवसा चांगले नाहीये काय, जरा दिवसा चांगले नाहीये. भगवान आहे आपले संकट. तिने वाचाते राहिलं तो, आपण जाते राहिलं तो त्याने बी काय करायचं. नाही, आणि ते बी त्यांच्या गावाला काय 5 किलोमीटर की 7 किलोमीटर होतं म्हणे बघ. तेवढ्या जवळला वारला ते पोरगा. ये कमा कटले ये परवा 1 तारीखला, 30 तारीखला, 30 ला. हो ते गाडी पटरे अंदावरतून उतरून गेली. मालगाडी ने एक्सप्रेस आहे ते. एक्सप्रेसच आहे का? एक्सप्रेस आहे, तिचा स्पीड अधिक राहतो. ते पटऱ्या काय बोलतो, ये उतर जावाचा मतलब काय आहे, ते सिमेंटचे राहतात ना, ते क्रॅक होऊन जातात, दिसतात नाही ते. ओझोन पडले समा क्रॅक दिसतो, ओझोन नाही पडले समा क्रॅक नाही दिसतो. ते माचोडे चटण्या करतात, महिन्याला तनके घेतात, अशी करतात. तेच ना, मजा करतात बेटे, खाऊन घेत पिऊन घेत. त्यांचे लेकरी मराय. तेच पाडू सोडा बेटांना जॉबवर. आता ते पुरे जणाला सस्पेंड करायचे ते एरियामध्ये. कालावतीच्या भाऊ तसलेच पटऱ्या चक्कराचेच काम करतो. करून सोडाय, सस्पेंड करून सोडाय चालेल झाला. त्याला बोलवलं आता तिच्या गेल्याच्या भाऊ गेला म्हणून तिला थोडा दरद देवाला. दुसऱ्या जणाची माई राहती, बाप राहती, बहीण राहती, भाऊ राहतो, भाऊजी राहतो, धकले लेकरी राहतात. तेवढ्या ट्रेन मध्ये 2 जणच मरले बोलून न्यूज झाले. तर 30-40 जण घायल आहे बोलून दवाखान्यात ऍडमिट केलं. नाही, आणि मासरी बोलला 30 जण मरून गेले बोलून. किती जण? 30. 30 मरले बोलून झालं. आणि न्यूज झाला, ऐकला मी ते न्यूज. मी जरा न्यूज ऐकते राहतो जरा रचेट. ते एक पोरग्याला घडी घडी दाखवायला होता बघ. ते एक पोरग्याला घडी घडी दाखवालता ना, त्यानेच त्याच्या फ्रेंड विशालच्या. अच्छा, विकासच्या. ऐकून लई दिला जरा तुला. आम्ही तर डोळ्यातच पाणी येऊन गेले. बाप, एवढा चांगला पोरगा. नविता सौंदर्य तिने नंदनातून अडून घेतले. कशाला म्हटलं तर ते पोरगा ते नविताने खेळून घेत बसत होता, फोन मध्ये गेम खेळत होते त्याने. चांगले होते, फ्री होते पोरगांचे. ते पोरांदे नविता सौंदर्याने गोष्ट करतो, ते नंदनाने बी गोष्ट करतो त्याने. तिने बी डोळ्यात पाणी काढून घेतलं. का करतात मरण, कोणाचे मरण कशी आहे का कमाय मालूम नाही होती राजा. रावाला चंगला खराब इथेची बोलून घ्या आपण बस. कोणाला मौत कमाईची काय गॅरंटी नाहीये. गॅरंटी नाही. बस काय बोलतो, हायच थोडे रोज चंगला राहावा. काय नाही घेऊन जातात मशोना, भांडून मरले तर बी काय नाही घेऊन जातात. म्हणजे पुरा इथे सोडून जावाय. ते अक्कल लई जणाला येवाची अजून नाही आली. मारायला ना तिथे. आता 2 कंट्री अंगामध्ये जबरदस्त वार चालली, 3 कंट्री अंगामध्ये. ते एकदा अशी भविष्यवाणी झाले होते म्हणे, लई वर्षाचे पहिलेच भविष्यवाणी झाले म्हणे. ते बाहेर देशांत 2 देशामध्ये लई भयंकर हे होते म्हणे. नाही मा तिचे नवाला गेले, होवा बोलून गेले लोक. धमाका कशी आहे ते माहित नाही होते ना. होवा बोलून जानू काय चिडून घेतले तिला. तिने तिच्या जागेवर उभी बसून होता समजली. बोलून ते रशियावाला युक्रेन ते अटॅक केला, इस्रायलवाला अमासोडते अटॅक केला. इस्रायलवाल्याच्या लई डेंजर राहते मग है दकला मग काय इला थोडले कंट्रिया सपोर्ट आहे मग. अमेरिका, इंडिया कोणाने नाही बीत होते. तिने बोलला, तमाश बोलला तिने
तुम्ही सुरू केले खतम आम्ही करतात बोलून पुरा राग करून सोडला मातीने. काय पुरा राग करून सोडला. आम्हाला मुलाचे आम्हाला सरकारने येते कंट्री. की गावात आग लागून गेले बोलत तर तेच आहे का ते? नाही मग आग आग नाही बामा फुटाले. वामा फुटाले का? आता शिल्पा बोलालती परवा की काल की फोन आलते तिचे. की गावात बिल्डिंग मध्ये झाड लागले म्हणे. बिल्डिंग वर नाही खालते कूद आलेत म्हणे. खाला कूद उतरून तो याव तोडवर नाही कूदले पडले हातापाव. कैसा भी तुटतात मा हातापाव तुटतात. जीव तो वाचून जाते नाही तर जिंदा समाधी जडून जातात. काला म्हणतो आंची दरवाजेकडे लागली सर. त्यासाठी तीन लोक खिडक्यांना म्हणून तिथून कूदले. तेच ते धुवा निघते सवा म्हणते का नाही मारून का बसतात. तेच ना. बरे असो ना. बरे चल मग रेस्ट कर. बरे राजा. हरे कृष्ण. हरे कृष्ण राजा. हरे कृष्ण. ओके राजा. गुड नाईट. तो आम्मा दान देशो ना.